मित्रांनो हे बघा 10 ठिकाणी असं थोडं थोडं हाताला कटलंय, हाताला लागलंय इथं पण मनगटाला. तर हे का लागलंय? इथं समोर एक पाण्याचं एक सिमेंटचं छोटा हौद केलेला आहे पाण्यासाठी. आणि सकाळी ज्यावेळेस मी आलो तर त्यावेळेस कुत्र्याचं पिल्लू ह्याच्यात पडलेलं होतं एक. आणि हे बघा ह्याच्यामध्ये पडलं होतं ते कुत्र्याचं पिल्लू. तर त्याला मी आल्या मला ते दिसलं तर मी त्याला काढलं बाहेर. काढण्यासाठी मला ह्याच्यात उतरावं लागलं. पॅन्ट सगळी वली झाली होती सकाळी. आणि हे जे आहे का हे बघा हे भांडं हे अजून लागन मला. हे भांडं होतं. ह्या भांड्याने मी काय केलं त्या कुत्र्याच्या खाली घातलं भांडं आणि त्याला वर उचकलं त्याला कुत्र्याला. तर कारण ते चावायला लागलं होतं ना, त्याच्यामुळं मग मी त्याला त्या भांड्यात धरून त्याला वर ढकललं. तर त्याला वर ढकललं ते भांडं पण फुटलं. पण ते मला लागलं. तर लागलेलं मला कधी कळालं? ज्यावेळेस मी पलीकडे गेलो तिकडं गाडीकडं बसायला त्यावेळेस मला ते लक्षात आलं की लागले म्हणून. तर बरंच लागलं होतं. तर ते पिल्लू आता पळून गेलं आहे लांब. थोड्या वेळ पडलं होतं स्तब्ध. त्याला आता मी बिस्किटं हे खायला आणलेत पण ते आता लांब गेले. तर मला काय सांगायचं होतं, काही चांगली गोष्ट करायला गेलं की काहीतरी वांद बसते. उलटच काहीतरी होते. हे बघा बिस्किटं घेऊन आलो त्याला खायला पण आता ते पळून गेलं आहे तिकडं तिकडं गवतामध्ये पलीकडे त्या बिल्डिंगच्या दिसत पण नाही ते. तर ते रोज जवळ येत होतं पण आज ते भेलेलं आहे म्हणून जवळ पण यायला नाही. ते आता पळून गेले. ते असं लागलं आता मला इंजेक्शन घ्यावं लागेल का TTचं काहीतरी असतं ना ते घ्यावं लागलं आता. ओके हे इंग्लिशच्या प्रॅक्टिससाठी इकडे येत असतो मी. हे बघा यात पुस्तकं हे आहेत वही पुस्तकं ह्याच्यात इंग्लिशच्या प्रॅक्टिससाठी येत असतो. पण आज प्रॅक्टिस राहिली बाजूला वेगळाच कुटाणा होऊन बसला.